बिया कमीत कमी 2 ते 3 बियाण्याची उगवण क्षमता 60% खाली असेल तर ते बिया प्रमाण करून अजिबात आपल्याला बियाणं पेरणीसाठी वापरायचं नाही। आणि बॅग जरी नवीन घेतली तर बियाण्याची उगवण क्षमता तपासल्याशिवाय आपल्याला ते बियाणं पेरायचं नाही। भले आपल्याकडे स्वतःचं घरचं बियाणं असेल किंवा बॅगचं बियाणं असेल, पण उगवण क्षमता तपासल्याशिवाय बियाणं पेरायचं नाही। दुसरी गोष्ट काय सांगितली, बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरायचं नाही। तुम्ही बघत असाल पाठीमागे आज नाही पण 3 वर्षापूर्वी आपल्याला एक मोठं संकट आलं दुबार। हे जर यायचं नसेल तर काही आवश्यकता नाही, खूप मोठेला काही पैसे लागणार नाही। एक आपण काय केलं, गोलपाटाचं पोतं घेतलं, त्या पोत्यावर आपण 100 बिया, ज्या बियाणं आपल्याला पेरायचंय पुढच्या महिन्यामध्ये पेरायचं बियाणं, ते बियाणं घेतलं, 100 बिया घेतल्यापासून त्याच्या 100 बिया आपण अशा पद्धतीने मांडल्या 10च्या रांगा 10 मध्ये, आणि हे गोलपाटाचं पोतं आपल्याला गुंडाळून दोन काही सुतळीला बांधून 4 दिवस सलग सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला पाणी शिंपायचंय। 5व्या दिवशी तुम्ही बघू शकता की किती बियाणा अंकुर फुटला, याच्यावरून त्या बियाण्याचं बीज उगवण क्षमता तपासणार। आता जर त्या बियाला 70% उगवण क्षमता असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा बदल करायचा नाही। आपल्याला बीबीएफ म्हणजे रुंद शेतीवर 22 किलो प्रति एकर एवढं बियाणं टाकायचे। जर तुम्ही टोकन करत असाल तर 12 ते 14 किलो बियाणं तुम्हाला टाकायचे आणि अशा पद्धतीने तुम्हाला पेरणी करायची। आता असा विचार करू की सर माझी 65% उगवण क्षमता आली, मग मी काय करू? तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, म्हणजे 5% तुमची घट आली म्हणजे 2.5 किलो बियाणं तुम्हाला वाढवायचे। प्रति 1% घट जर 60%च्या खाली येत असेल, 70%च्या खाली येत असेल, काय म्हणतो मी, उगवण क्षमता जर 70%च्या खाली येत असेल तर प्रति 1%ला तुम्हाला अर्धा किलो बियाणं वाढवायचे। आता ही गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा की 60%च्या खालचं बियाणं आपल्याला घ्यायचं नाही। लक्षात राहिलं, 60% जर उगवण क्षमता जर झाली ते बियाणं वापरायचं नाही। 70%च्या पुढे जर असेल तर अजिबात बियाण्याच्या याच्यामध्ये आपल्याला जे काही मात्रा असेल तर त्याच्यामध्ये काही कुठलाही बदल करायचा। आता वळूया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे। लागवड पद्धतीमध्ये जे सांगितलं तुम्हाला 2 गोष्टी की तुम्ही बेड अशा पद्धतीने पाडा आणि त्या ठिकाणी तुम्ही केला टोकन पद्धतीने लागवड केली। आता दुसरा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरती आपल्याला जास्त काम करायचं। तो कोणता आहे? कारण सगळ्याकडे टोकन यंत्र गावामध्ये 10, 15, 20 असू शकतात, बरोबर आहे, परंतु एक असं यंत्र आहे ज्याला आपण साधे पेरणी यंत्र भरपूर आहेत गावामध्ये, ट्रॅक्टर भरपूर आहेत, बरोबर, त्याची काय अडचण नाही। 5 पॉईंट ट्रॅक्टर भरपूर आहेत गावात, काय अडचण आहे? 5 पॉईंट ट्रॅक्टर काय? आता शरीरचं लय विशेष महत्व। आपण आजवर काय केलंय, तुम्हाला आता वाटत असेल काय झालं, आजवर तुम्ही तुमच्या पद्धतीने केलं, फक्त 1 वर्ष जे आहे, 1 वर्ष हे वर्ष 1 एकर तरी आपल्या या पद्धतीने करा। रुंद सरी वरंबा तंत्र 4 किंवा 5च्या नंतर 4 किंवा 5 सारेच्या नंतर एक तुम्हाला सरी पाडायची। आता हे काय करा, ज्यावेळेस जास्त पाऊस झाला तर त्या वेळेस त्या काळामध्ये सोयाबीनचं पीक हे आपलं वापसा कंडिशनवर आणण्यासाठी विशेष महत्त्व। आता हे पीक वापसा कंडिशनवर येईल, कारण जर तुम्ही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे शरीर जात असाल तर शेत वापसा कंडिशन येणार नाही आणि त्यामुळं तुमचं नुकसान जास्त राहील। सोयाबीन मरल, वाढ जास्त पडेल होणार नाही। ज्या जमिनी चिबड आहे, ज्या जमिनीमध्ये जास्त पाणी राहते किंवा पाणी निघून जायचं जिथं हे आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता। आता हे काय करायचं, आपल्या 4 किंवा 5 सरीच्या नंतर 4 किंवा 5 तुमच्या ओळीच्या नंतर 1 सरी करू शकता। दुसरे 2-3 महत्त्वाचे फायदे त्याच्यामध्ये, कीड रोग तुमचा कमी आहे, कीटकनाशक तुम्हाला जे फवारणी आपण कुठलीही अडचण नाही। महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अगोदर आपण काय करू, सप्टेंबर महिन्यामध्ये फवारणीची गरज पडते आपल्याला। सोयाबीन किती असतो, सोयाबीन कुठं असते, सप्टेंबर महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये सोयाबीन वाढल्या जातो। आपल्या खाली काय आहे आपल्याला माहीत असते का? काहीच नसतं। एक पण तुम्ही 4 नंतर 5 नंतर सोडून तुम्हाला उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी फवारणी सुद्धा करू शकता, चांगल्या पद्धतीने। आणि ह्याच्यामुळे खताची बचत होणार आहे, बियाण्याची बचत होणार, महत्त्वाचं म्हणजे उत्पादनाची वाढ होणार आहे, उत्पादन कमी होणार नाही, कारण सूर्यप्रकाश सानिध्यामध्ये येणार आहे। आणि हे जे तुमचं जे सरी काढलेली आहे ते काय करावं, ज्यावेळेस पावसाचा खंड राहील त्या ठिकाणी उरलेलं पाणी असेल ते लॅटरल मुवमेंट करणार आहे, म्हणजे तुमचे जे आजूबाजूचे बेड असेल, अर्धा बेड इकडे साईडनं अर्धा बेड पलीकडल्या साईडनं, जेणेकरून जास्त दिवस आणखी पीक तबुतब होणार। म्हणजे आपण 2-3 गोष्टी याच्यामध्ये पाहिजे। मग आपण काय करायला लागलं, त्याच्यामध्ये बियाणं किती वापरायचं, तर बियाणं वापरायचं 22 किलो प्रति हेक्टर, 55 किलो हेक्टरला वापरायचं, 22 किलोच्या वर जायचं नाही। कारण जुन्या पद्धतीमध्ये तुम्ही बघत असाल की आपले पोते 30 किलो देतात, आता किती किलोची बॅगिंग आहे पोत्याची, बॅग किती किलोची, 25 किलोची, तर आपल्याला 22 किलो याच्यामध्ये वापरायचं। आता 3 तंत्र बघितले आपण, कुठले बघितले, सुधारित वाण बघितलं, बीज प्रक्रिया बघितली आणि लागवड पद्धत बघितली। आता 4था मुद्दा आहे तो म्हणजे तुमचं खत व्यवस्थापन आणि तण व्यवस्थापन जे असणार आहे। खत व्यवस्थापन आहे 2-3 गोष्टी आहेत। पहिलं म्हणजे जमीन आरोग्य पत्रिकेची तुम्ही जे काही माती परीक्षण केलं असेल त्याच्यानुसार खताची मात्रा वापरायची। दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये 30-60-30 नत्र स्फुरद पालाश ही आपल्या शास्त्रज्ञाची विद्यापीठाची शिफारस आहे। म्हणजे 30 किलो नत्र लागते सोयाबीनला, 60 किलो तुमचं स्फुरद लागते आणि तुमचं 30 किलो पालाश लागते। हे कधी द्यायचं आहे, हे पेरणीच्या वेळी द्यायचं।
परंतु कशाहून द्यायचंय ते द्यायचं जमीन आरोग्य पत्रिकेच्या शिफारस अत्यंत भरपूर असेल तर आपल्याला 50% कमी करायचं म्हणजे जमीन आरोग्य पत्रिका तपासूनच आपल्याला ते द्यायचे म्हणजे 60% आपल्याला मोगम द्यायचं नाही जेवढं सांगितलं तेवढं. कारण आपल्या शेतामध्ये काय लागते कुठलं प्रमाण जास्त आहे म्हणजे पालाचं प्रमाण जास्त असेल तर आपल्याला कमी करायचं, स्फुरद कमी असेल तर वाढवायचं, हे करायचं. आता ह्यासोबत दुसरी गोष्ट महत्वाची काय की 2 गोष्टींची महत्वाची आहे. एक गोष्ट आहे सल्फरची बॅग गंधक त्याला तुम्ही म्हणता 10 किलो प्रति एकर आपल्याला पेरणीच्या वेळेस द्यायचं. त्याच्या अगोदर देता का नाही मला माहिती. 2-3 गोष्टी सोयाबीन मध्ये दाण्यांना चकाकी आणणं. सल्फर हे काय करतंय तुमचं रोगनाशक म्हणजे बुरशीनाशक म्हणून काम करते, कोळीनाशक म्हणून काम करते, सूक्ष्ममूलद्रव्य म्हणून काम करते. एवढ्या गोष्टी करते त्याच्यामुळे तुम्हाला एक जे आपण म्हणतो की बियाण्याला चकाकी येण्यासाठी सल्फरचा सुद्धा वापर करायचा. किती वापरायचं सल्फर 10 किलो प्रति एकर. त्याचबरोबर एक दुसरी महत्वाची गोष्ट आहे पुन्हा सोयाबीन पिवळं पडतं का हो? या ठिकाणी सोयाबीन पहिल्या 1 महिन्याच्या आतमध्ये पिवळं पडतंय नक्की. आता त्यांनी काय करायचंय सोयाबीन पिवळं पडतं बरोबर आहे आणि ते कसं पडतंय काही ठराविक पॅचेस मध्ये पडतंय पूर्ण शेत पिवळं होत नाही. लक्षात घ्या ठराविक म्हणजे ज्या ठिकाणी पाणी जास्त असेल तिथं पिवळं पडत असेल, जिथं चुना जास्त असेल तिथं पिवळं पडत असेल. या ठिकाणी काय करायचं मग आपल्याला या ठिकाणी काय करायचंय महत्वाची गोष्ट आहे ज्यावेळेस तुम्ही पेरणी करता खताची पेरणी करत असतात किंवा तुम्ही जे टोकन पद्धतीने हे करता किंवा त्याच्यानंतर तर एक लक्षात घ्या जे आपल्याकडे ग्रेड 2 फर्टिलायझर म्हणजे खताचे दुसरे कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, सल्फर असेल, फेरस असेल, झिंक असेल आणि लोह असेल हे जे दुय्यम अन्नद्रव्याचे जे काही ग्रेड आहे ते तुम्हाला वापरायचे एकरी 10 किलो. कशामुळे होतं हे पिवळेपणा कशामुळे असतो तो असतो लोहामुळे आणि तुमच्या झिंकमुळे. ह्याची कमतरता असेल कपाचे कमतरतेमुळे तुमचा पिवळेपणा आहे. हा नष्ट करायचा असेल तर काय करावं लागेल तुम्हाला हे मूलद्रव्य त्याच्यामध्ये आता म्हणाल एवढं नाही आम्हाला झेपणार नाही तर हे करत असताना 15 दिवसांनी सोयाबीन आपल्याला 2 वेळेस फवारायचं 10 दिवसाच्या अंतराने काय करावं लागेल त्या ठिकाणी ग्रेड फर्स्टचे म्हणजे हे जे तुम्हाला मी मूलद्रव्य सांगितले कॅल्शियम असेल सल्फर असेल तर हे तर 50 ग्राम म्हणजे ग्रेड म्हणजे खत असतील 50 ग्राम प्रति खत. जसं तुम्ही 1919 फवारत असाल तर 1919 खतामध्ये 50 ग्राम 1919 खत प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये हे कोणतं जे तुम्हाला सांगितलं सिलिकेट